व्हडलो मायनींग लॉबी आहा गोंयान वेदांता गोमंतकाचेर आर्टिकल येयल्लो गोवा ब्रांचाच्यान SBIच्या ब्रांचाच्यान ऑलमोस्ट अराउंड 98 crores डोनेशन्स गेल्लेले 98 crores फ्रॉम वेदांताक गोवा गव्हर्मेंटाक जे पेनल्टी पडलेली आहा गोवा गव्हर्मेंटान इल्लिगल मायनींग केला म्हणून तेजे पयशे दिवपाक जायना वेदांताक एक्चुअली ब्लॅकलिस्ट करूंक जाय आसलेली फ्रॉम अगेन मायनींग इन गोवा पूण तांकां बिचोलीम ब्लॉक 1 विच इज द बिगस्ट ब्लॉक ऑफ गोवा वन ऑफ द बिगस्ट मायनींग ब्लॉक ऑफ गोवा तो तांकां अलॉट जाल्लो आहा तांकां एनवायरमेंटल क्लियरन्स ग्रांट जाल्लेली आहा कन्सेंट टू ऑपरेट ग्रांट जाल्लेलो आहा विलेजर्सांचो प्रोटेस्ट आसतना सुद्दां जाल्लेली आहा ऑपोजिशन चड उलोवंक वचना कोणूच उलोवंक वचना खंयचीच पॉलिटिकल पार्टी उलोवंक जाल्यार अख्खे सिदादे गोवा डिमोलिशनाक काडलेले कोर्टान हेंच्यांनी थंय बसोन रेजोल्युशन पास करून घेतलें आनी ताका रेग्युलरायज केला असेंब्लीन बसोन दीस इज अ परफेक्ट एग्जाम्पल ऑफ क्रोनी कॅपिटलिजम हांगासर एक्चुअली सरकार कॅपिटलिस्ट चलयता ते डेम्पोचो तुवें पळयलां न्हू हाव दे हॅव डिस्ट्रिब्युटेड द फंड डिस्ट्रिब्युशन वॉट दे वे हॅविंग BJPक दिले तेंच्यांनी काँग्रेसीक दिले गोवा फॉरवर्ड म्हटले जितले एक्झिस्टन्सान पॉलिटिकल पार्टी आहा पळय सगळ्यांक दिले कित्याक फाल्यां सकाळी कोणूय येवं सरकारान कोणाची सरकार असो द एंड वर्ड विल बी हीज एंड ही इज अ कॅपिटलिस्ट सो दीस इज अ परफेक्ट एग्जाम्पल ऑफ क्रोनी कॅपिटलिजम की कशे कॅपिटलिस्ट आतां सरकार चलयतात आनी हे आमचे बसलेले आहा ते चीफ मिनिस्टर न्हू हे चीफ मॅनेजर जाल्लेले आहा तेंचे आनी ही गेम जी चल्ला पळय ह्या गव्हर्मेंट स्पेशली गोवा गव्हर्मेंटान जे ब्रोकर बसलेले आहा पळय तांकां गोवा जाय बट ओन्ली एज लँड तांकां आपलो रियल इस्टेटाचो धंदो चलोवंक जाय तांकां आतां गोंयकारांची गरज ना दिस इज क्लियर तो तुजो रियल एस्टेट ब्रोकर कोण तर आतां ती गव्हर्मेंटान म्हणलें तें TCP मिनिस्टर वॉज एक्चुअली इन टू रियल इस्टेट रिजनल प्लॅन 2011 जो स्कॅम आसलेलो ते लिटरली तेजो म्हटल्यार ऑलमोस्ट अराउंड 60-70% हात तेजो आसलेलो तूं म्हणटा विश्वजीत राणे इज अ ब्रोकर म्हणटा तुमी हय डायरेक्ट तो मायकल लोबोक जेलीन धाडपाचो आसलेलो एंड ऑफ द डे नथींग हॅपन ते सोडून दिवया पूण तेणी जे मायकल लोबोचेर एलिगेशन घातलेलें पळय तेणी टेनंटेड जागे सुद्दां सेटलमेंट दाखयला म्हणून हेणी तोच ODP रिवायज म्हणून केलो आनी तेच टेनंटेड जागे जे मायकल लोबोन सेटलमेंटान घातलेले हेणी कमर्शियल झोनान घातला इट इज ओन्ली दॅट हांगासर कितें कस्टमर्स तेंचे कडेन आहा कस्टमर सेम मायकल लोबोचोय तोच कस्टमर विश्वजीत राणेचोय तोच कस्टमर पूण जागे गोंयचे जर गांवचो फार्मर शेत करपाक सोदता जाल्यार ताका फॅसिलिटीज प्रोवायड करपाक जाय पूण हे ब्रोकर थंय बसला ते फार्मराक धमकयता पळय तूं हें शेत विकिना न्हू जाल्यार तुका प्रॉब्लम जातले आमच्या गोंयचेर आतां कितें जाल्लेलें आहा हे जे भायले येयल्लेले आहा तांकां सगळी परमिशनां मेळपाक लागलेली आहा आनी आमच्या गोंयकारांनी जे आमच्याच जाग्याचेर आपलेच जाग्याचेर घर बीन बांदलेलें तेंचे कडेन परमिशनां ना पळय तूं तें शेत विकिना न्हू तुज्या घरार कंप्लेन जातली म्हटल्यार धमकोन बिमकोन आतां हे तांकां आमच्या लोकांक जागे विकपाक लायतात आनी थंय बसतात ना आमचे जागे आमचेच लोक जागे विकतात न्हू म्हळ्यार तुमी 20 वर्सां पयलीं अशे दोंगर नासलेले आमचे आनी सी वी आर नॉट ग्लेशियस म्हटल्यार आमकां वयर आमी हिमालयाक रावना की आयस मेल्ट जालो काय आमकां फ्रेश वॉटर मेळटलें म्हणून आमकां फ्रेश वॉटर आमच्या दोंगरांनी आहा आनी जेन्ना आमच्या लोकांक आमच्या सरकाराक हें खबर ना की आमच्या दोंगरांनी फ्रेश वॉटर आमकां प्रोवायड जाता म्हणून थंय तुमी हें कॉन्क्रिटायजेशन करता वॉटर सिक्युरिटी खंय पावली आमची नेक्स्ट जनरेशन आतां पयसूच उरले आमच्या जनरेशनाक उदक मेळना पळय आमी कितें करपाचें आतां हांगासर इलेक्शन म्हणटकूच जसो पयशांचो पावस पडपाक लागता पळय वी कॅनॉट अफोर्ड दॅट वन थिंग सेकंड थिंग वी हॅव टू बी पार्ट ऑफ सोल्युशन एंड नॉट पार्ट ऑफ प्रॉब्लम आतां म्हाका तर आतां प्रेझेंटली पर्सनल ओपिनियन अशें आहा की BJP हॅज टू गो डावन एट बोथ द सीट्स आतां जर तांकां उडयतले जाल्यार तेज्या ऑपोजीट जर 500 जाण बसलेले जाल्यार हे ऑब्जेक्टीव कशें अचीव जातले जर हे सगळे लोक ऑपोजिशनांतले एकठांय येता आनी तांकां दिसता की हय आय कूड बी दॅट पर्सन जाल्यार येस पूण तेंचे प्रत्येकाचे एक कॅन्डिडेट आहा आनी तितून हांव 7वो किंवा 6वो कॅन्डिडेट जालो जाल्यार एट द एंड ऑफ द डे जो आमचो ऑब्जेक्टीव आहा पळय BJP उडोवपाचो तो केन्ना अचीव जावचो ना येवकार तुमकां आमच्या आनीक एक वॉक द टॉक शोआक आनी ह्या शोआक आमचे वांगडा आसा असलो मनीस जो गोंयच्या इश्यूज म्हणल्यार तो टॅक्निकली अंडरस्टँड करून ताका स्टडी करून ताका फुडें इन्वेस्टिगेट करून मागीरूच तो लोकां फुडें हाडपी मनीस जो
आख्खे गोंयभर जे इश्यूज आसा जे एनवायरमेंटल स्पेसिफीक आसा जे स्कॅमा स्पेसिफीक आसा ते कितलेशे वर्सां तो गोंया फुडें आनी लोकां फुडें हाडपी ताका आमी येवकार करता बाब स्वप्नेश सेलेकर बाब थँक्यू सो मच तूं आमच्या शोक आयलो म्हणून तूं यू आर टॉक ऑफ द टावन म्हणून म्हाका आय एम नॉट सेईंग रॉंग हियर बिकॉज यू आर पर्सन हू इज गोईंग टू एवरी नूक एंड कॉर्नर ऑफ गोवा and giving your understanding about what are the different amendments which is actually affecting people. तुम्ही अशें करताना तुमकां मोटिवेशन खंयचें मेळटा? Did something happen in the past that you suddenly started, I have to do this job for Goa? Something happened in the past अशें ना, it is a natural transition which I would say. कित्याक एकदा सिरियसनेस येयली, it is in philosophy अशें म्हणटात की once you are awake मागीर आनीक तुका परत झेम पडना. ओके. सो दॅट वे इट इज. आतां डिटेल अंडरस्टँडींग कळटा समोरचो जेन्ना डिसिजन घेता, मोस्ट इम्पॉर्टंटली दीस पॉलिटिशियन्स एंड ऑल, वी कॅन अंडरस्टँड तेंच्या फाटल्यान तेंचो मोटीव कितें आहा, हू वूड बी द एंड बेनिफिशरीज. सो नाव वी आर एट दॅट स्टेज वेरीन वी कॅन एक्चुअली सी थ्रू द डिसिजन्स वाय द डिसिजन्स आर बीन मेड. सो दॅट एक्चुअली इज नॉट करेक्ट. आतां जे गोंयान जे घडटा पळय, वी आर एब्सोल्युटली नॉट इन करेक्ट डायरेक्शन. हांगाच्यान जर फुडें वचत जाल्यार देर इज डिजास्टर वेटिंग फॉर अस एंड दीस इज द रिस्क वीच वी आर ट्रायंग टू एलिमिनेट. सो अवेकनिंग जालें and you are able to crystal clear understand about what is the policy, how it is affecting whom and who is benefiting. Correct. And this awakening you want to give it to all the people, and here you are triggering and creating more dissents against the government. एक faction को start झाले where people are now objecting and with you they are going all over Goa. So you are kind of a revolutionary म्हणून जाता तुवें. माझो जॉब इज लिमिटेड टू वॉट एवर आय लर्न आय हॅव टू गिव टू पीपल. आतां तेंच्यांनी घेवपाचें कांय ना, ते इट इज प्युअरली देर डिसिजन. पूण ते एक बरी म्हण आहा की जेन्ना तुका तुजो गोल खबर आहा न्हू, तूं इनिशियली एकटोच चलपाक जाय, मागीर लोक येतात, जुडते जाते. हय. चला आतां स्वप्नेश, आमी आतां अशें पळोवंक गेल्या कितें आमचे गोंयान जे डिफरंट तुमी इश्यूज काडले with reference to environmental impacts. How तुम्ही म्हणटा we are on the brink of disaster म्हणून a destruction. Is this true statement or you are trying to just caution people, or is that much damage झाल्या गोंयान? जर न्हू आमी डेकेड वायज जर कंपॅरिजन करीत, मे बी अरावंड 3 decades back, then 2 decades back, 1 decade back, आमकां एक्चुअली न्हू डिफरन्स क्लियर कळटा. आमी ज्या जाग्याचेर आहा आनी ज्या जाग्या वयल्यान आमकां आतां दोंगर दिसता पळय, एक 20 वर्सां पयलीं अशे दोंगर नासलेले आमचे. आनी सी वी आर नॉट ग्लेशियर्स म्हटल्यार आमकां वयर आमी हिमालयाक रावना की आयस मेल्ट जालो काय आमकां फ्रेश वॉटर मेळटलें म्हणून. आमकां फ्रेश वॉटर आमच्या दोंगरांनी आहा. आनी जेन्ना आमच्या लोकांक, आमच्या सरकाराक हें खबर ना की आमच्या दोंगरांनी फ्रेश वॉटर आमकां प्रोवायड जाता म्हणून, थंय तुमी हें कॉन्क्रिटायजेशन करता. वॉटर सिक्युरिटी खंय पावली आमची? नेक्स्ट जनरेशन आतां पयसूच उरले, आमच्या जनरेशनाक उदक मेळना पळय, आमी कितें करपाचें आतां? सो इट इज ट्रू टू से दॅट वी आर एट द पॉयंट वी कॅन टेक अ यू टर्न एंड गेट बॅक टू नॉर्मल ऑर टू अवर सस्टेनेबल स्टेट. यू टर्न इज अ व्हेरी इजी टर्म. आतां एक्चुअली आमी गाडी चलयतना आमकां जर रिवर्स येवपाक जाय जाल्यार पयलीं ब्रेकिंग करचें पडटलें. वी हॅव टू ब्रेक फर्स्ट. तें ब्रेकिंग करपाचें काम आमी करता. जे डिस्ट्रक्शनाचो जो पेस चल्ला पळय, इट हॅज टू बी स्लोड डावन फर्स्ट बिफोर इट कॅन बी रिवर्स. ते स्लो डावन करपाचें काम आमी करता. जितले जास्त लोक लागतले पळय ते स्लो डावन करपाक, तितले लोक लागतले, तितले लोक जाय आतां जाय पळय. आमी आतां मिरा हिंगा आसा, कांपालार आसा, आनी कांपालार आमी जे मरीन हायवे, दीस वॉज अ विजन ऑफ मनोहर पर्रीकर वेन ही हॅड 2012 तेजो मॅनिफेस्टो तेजो बजेटान पण तेणें घातलेलो. आनी हे डेवलपमेंट म्हणून वी कॅन अग्री दॅट दीस इज अ डेवलपमेंट बिकॉज दीस इज फॉर पीपल. बट वेन यू सी डिस्ट्रक्शन ऑफ द माउंटन, लायक रायट अक्रॉस दीस हे सायडीन आख्खो दोंगर खातरला. यू कांट सी फ्रॉम हियर बट दॅट सायड द होल पार्ट ऑफ रेस मगोसाचे तो पार्ट आख्खो हाल्ला. सो वॉट यू थिंक नाव वेन यू सी दिस डिस्ट्रक्शन रायट इन फ्रंट ऑफ द आयज? does it demotivate you, motivate you? Because आता तू सद्दां तू वावर करता but still this destruction is still happening no matter what. तू दर्याच्या पलतडी पावलो, हांगात पळय
हय. हे जे डेव्हलपमेंट कोणाचें विजन आसलेलें पळय कशी झाडां मारून पळय हांगाच उडयल्ली आहा हय पळय केन्नाय न्हू इंजिनियरिंगान न्हू आमकां एक बेजिकली कॉन्सेप्ट शिकयता तुवें कितें एक्शन घेतली न्हू रिव्यू इट ते रिव्यूआन कितें पळोवपाचें आसता जे एक्चुअल पर्पज आसलेलो तो अचीव जालो काय ना ऑब्जेक्टीव हॅज बीन अचीवड ऑर नॉट वन थिंग एंड सेकंड थिंग वॉट आर द इम्पॅक्ट ऑफ दॅट ती एक्टिविटी केली ते डेव्हलपमेंट केलो जाल्यार तेजो इम्पॅक्ट कितें जालो दॅट हॅज टू बी एसेस्ड ऑल्सो बेस्ट एग्जाम्पल दिता आमी आतां पेडण्या तालुका सारको बॅकवर्ड तालुका आसलेलो म्हणून थंय एअरपोर्ट हाडलो एअरपोर्टाक लागून तेंच्यांनी येदे व्हडले डेव्हलपमेंट केले एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी केली एअरपोर्ट आतां पार्टली फंक्शनल आहा ते आतां इन दॅट व्हेरी 10 meters रेडियस 4 लाख स्क्वेअर मिटराचेर कॅसिनोस हाडपाक सोदता आनीक 2-3 प्रोजेक्ट आहा ज्या जाग्याचेर एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट नेसेसरी आहा पूण ह्या आतां जेन्ना स्टडी जाता पळय एअरपोर्टाचो इम्पॅक्ट असेसमेंट तेंच्यांनी एंटिसिपेट करून फायल केल्लो तेजो एक्चुअल कितें इफेक्ट जावपाक लागला तो डेटा कोणा कडेन ना आतां सेपरेट स्टँड अलोन प्रोजेक्ट म्हणून थंय डेल्टा कॉपाचो प्रोजेक्ट स्टँड अलोन प्रोजेक्ट म्हणून दाखयता आनी थंयसरूय कितें दाखयता डेव्हलपमेंटाक लागून तुमी जेन्ना हे कलेक्टीव जेन्ना डेव्हलपमेंट जे तुमी केल्यात अजून पर्यंत फाटल्या 20-30 वर्सांक तेजो इम्पॅक्ट कितें जालो तो एसेस करा तेजो इम्पॅक्ट पॉझिटीव जालो काय नेगेटीव जालो दॅट यू एसेस फर्स्ट तेजे उपरांत मागीर फुडें डेव्हलपमेंट जाय आनी कितले जाय ते मागीर फायंड आउट करया न्हू आमी सर पयलो प्रॉपर्टी घेवप इन बल्क मागीर थिंगा प्रोजेक्ट्स हाडप मागीर ते पास करप आनी मागीर ते एसेसमेंट करप मागीर आनी तेजे उपरांत डेव्हलपमेंट एंटायर थिंग बिकम्स अ हब फॉर प्रॉपर्टी प्रायजीस सो दीस इज अ नॉर्मल ट्रेंड ऑफ द करंट सिस्टम म्हणटा आमी सिस्टम म्हणा करप्ट सिस्टम म्हणा गूड सिस्टम आ डेव्हलप्ड सिस्टम म्हणा बट दीस इज अ सिस्टम रायट नाव हाव इफ दीस हॅज टू कंटिन्यू ऑर दीस हॅज टू बी स्टॉप्ड वीच केन्ना आमी गोंयकार आतां दे आर सेलिंग प्रॉपर्टी ती काल आमची मिटींग घेतली ती समबडी इज सेलिंग प्रॉपर्टी समबडी इज बायींग इट रायट आतां केन्ना कशें म्हण स्टॉप करपा हो सर्कल हो सिस्टम कसो ब्रेक करपाचो बिकॉज इफ यू डोंट ब्रेक एज यू सेड इट्स अ ब्रिंक ऑफ डिस्ट्रक्शन पळय हो सर्कल ब्रेक केन्ना जातलो जेन्ना आमच्या लोकांक न्हू डिसिजनाचो इफेक्ट कितें जाता पळय तें कळपाक लागतलें कोणाक आमी एज अ इंडिविज्युअल आतां म्हाजी तुमचीच जर प्रॉपर्टी आहा there could be various reasons for you there could be a compulsion for you to sell your property some emergency emergency येऊ शकता आणि कितें रिजन आसतले वॉट एवर द रिजन मे बी यू इट इज युअर रायट टू सेल द प्रॉपर्टी पूण आतां जर तुज्या प्रॉपर्टीचेर आतां थंय काजी आहा एंड इट इज झोन्ड एज ऑर्चर्ड आमी बेस्ट झोनींग घेवया बिसायड सेटलमेंट काजी आहा जाल्यार तुका थंयसर डेव्हलपमेंट स्कोप तुका मेळना न्हू हांव येता दिल्लीच्यान हांव येता तुजे कडल्यान तो ऑर्चर्ड झोन घेता काजी बिजी गव्हर्मेंटान म्हाजें सेटींग आहा कित्याक तेंचे ब्रोकर सगळ्याक आहा गव्हर्मेंट ऑफिसांनी बीन तेंचे बोर्डान बसलेले आहा तांकां धरता आनी तुजे कडेन जे डेव्हलपमेंट पोटेन्शियल नासलेले पळय ते हांव क्रिएट करून घेता मिनिस्टरांक धरून मागीर एक्चुअली लुकसाण कोणाक जालें आनी फायदो कोणाक जालो हांगासर बेनिफिशरी कोण आनी कोणाक लागून पॉलिसीज जाता आनी अमेंडमेंट्स येता पळय ते जेन्ना कळपाक लागतले न्हू तेन्ना एक सरकाराची अख्खी गेम आमकां समजतली आनी ही गेम जी चल्ला पळय ह्या गव्हर्मेंट स्पेशली गोवा गव्हर्मेंटान जे ब्रोकर बसलेले आहा पळय तांकां गोवा जाय बट ओन्ली एज लँड तांकां आपलो रियल इस्टेटाचो धंदो चलोवंक जाय तांकां आतां गोंयकारांची गरज ना दिस इज क्लियर तुजो रियल एस्टेट ब्रोकर कोण तर आतां ती गव्हर्मेंटान म्हणलें तें TCP मिनिस्टर वॉज एक्चुअली इन टू रियल इस्टेट रिजनल प्लॅन 2011 जो स्कॅम आसलेलो ते लिटरली तेजो म्हटल्यार ऑलमोस्ट अरावंड 60-70% हात तेजो आसलेलो तूं म्हणटा विश्वजीत राणे इज अ ब्रोकर म्हणटा तुमी रियल एस्टेट ब्रोकर विथ रेफरन्स टू एज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्टेट सो ऑल द मिनिस्टर्स आर अर्निंग फ्रॉम हिम म्हणटा तूं दिस इज युअर एलिगेशन ऑर इट इज जस्ट हिमसेल्फ ना ब्रोकर मीन्स इज अ पर्सन विथ मिडलमॅन ना मिडलमॅन आतां पळय तुका बेस्ट एग्जांपल दिता आतां लँड रिलेटेड पोर्टफोलियोज कोणा कडेन आहा गोवा गव्हर्मेंटान वेरीन दे कॅन हँडल द पॉलिसीज रिलेटेड टू लँड झोन चेंज करून दिवं शकता हे पोर्टफोलियो कोणा कडेन आहा TCP मिनिस्टर सीएमा कडेन डायरेक्ट ना बट एज अ चेअरमॅन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड तेजे कडेन ऑथॉरिटी आहा टू चेंज द झोन ऑफ द लँड सेकंडली फॉरेस्ट सीएम हेजे कडेन विश्वजीत राणे कडेन आहा PDAसांचे चेअरमॅन कोण आहा
फाटल्या दिसांनी विश्वजीत राणे न्हू मायकल लोबोचेर एलिगेशन घातलेले दॅट ही वॉज सिटींग एज अ चेअरमॅन ऑफ MPD आमचे NGPDA आनी तेणी आपल्याक जाय तशे झोन चेंज करून घेतले म्हणून करेक्ट तो मॅटर तेणी कितें केलें कलंगूट कांदोळी आनी ते बाकीचे 3 गांव आहा ते PDAंतल्यान एरियांतल्यानूच काडून उडयले येदो व्हडलो रिपोर्ट म्हणू केलो तेणी इन्वेस्टिगेट म्हणू केलो एसेंब्लीन टेबल केलो तो मायकल लोबोक जेलीन धाडपाचो आसलेलो एंड ऑफ द डे नथींग हॅपन ते सोडून दिवया पूण तेणी जे मायकल लोबोचेर एलिगेशन घातलेलें पळय तेणी टेनंटेड जागे सुद्दां सेटलमेंट दाखयला म्हणून हेणी तोच ODP रिवायज म्हणू केलो आनी तेच टेनंटेड जागे जे मायकल लोबोन सेटलमेंटान घातलेले हेणी कमर्शियल झोनान घातला इट इज ओन्ली दॅट हांगासर कितें कस्टमर्स तेंचे कडेन आहा कस्टमर सेम मायकल लोबोचोय तोच कस्टमर विश्वजीत राणेचोय तोच कस्टमर पूण जागे गोंयचे ते थंय बसलात आपली ऑथॉरिटी वापरता बेनिफीट तांकां करून दिवपाक सोदता आमचे जागे हांगासर झोन चेंज करून सर इन म्हाका मातशें हितून डिटेल्स मातशें टॅक्निकल कळना ताका लागून मातशें रिपीट करतलो हांव हें सो वॉट यू ट्रायंग टू से इज दॅट झोन चेंज करपाची ऑथॉरिटी तेणी आपल्या कडेन दवरल्या टावन एंड रिजनल प्लॅन इज अ झोन म्हटल्यार बेजिकली खंयचो जागो खंयच्या युजाक वयतलो आतां व्हडले गोंयचे आमी प्लॅनिंग घेवया नाका आतां आमकां हो इंटरव्यू जेन्ना आमी प्लॅन केलो पळय आमकां कितें कितें प्री रिक्विजिट्स प्लॅन करचे पडले कितल्या टायमाक आमी मेळटले खंय मेळटले कितें कितें वांगडा तुमकां अरेंजमेंट करचें पडटलें दीस इज पार्ट ऑफ प्लॅनिंग न्हू आतां हेच तुमी एक्स्ट्राप्लोयट करा गोंयच्या आमच्या गांवच्या लेवलाचेर घेवया आतां आमच्या गांवांत समज एक 5,000 पॉप्युलेशन आसा आतां ते 5,000 पॉप्युलेशनाक जे बेजीक नेसेसिटी जाय तेंचे वेलफेअर जाय तेंचे डेव्हलपमेंट जाय जाल्यार मिनिमम कितें रिक्विजिट्स आहा दॅट वूड बी लिस्टेड डावन आतां बेजिक्स आहा वॉटर सेक्युरिटी फूड सेक्युरिटी स्वयंपूर्ण हेच सरकाराचें धोरण आहा आतां तूं सगळे शेतांनी जर बिल्डींग बांदूंक दिली जाल्यार फूड सेक्युरिटी खंयच्या टेरसाचेर शेत लावपाचें भायले हाडचें पडटलें मागीर स्वयंपूर्ण कॉन्सेप्ट फेल हांगाच जालो कॉन्सेप्ट एड टू दॅट जर गांवचो फार्मर शेत करपाक सोदता जाल्यार ताका फॅसिलिटीज प्रोवायड करपाक जाय पूण हे ब्रोकर थंय बसला ते फार्मराक धमकयता पळय तूं हें शेत विकिना न्हू जाल्यार तुका प्रॉब्लम जातले आमच्या गोंयचेर आतां कितें जाल्लेलें आहा हे जे भायले येयल्लेले आहा तांकां सगळीं परमिशनां मेळपाक लागलेलीं आहा आनी आमच्या गोंयकारांनी जे आमच्याच जाग्याचेर आपलेच जाग्याचेर घर बीन बांदलेलें तेंचे कडेन परमिशनां ना पळय तूं तें शेत विकिना न्हू तुज्या घरार कंप्लेन जातली म्हटल्यार धमकोन बिमकोन आतां हे तांकां आमच्या लोकांक जागे विकपाक लायतात आनी थंय बसतात ना आमचे जागे आमचेच लोक जागे विकतात न्हू म्हळ्यार तुमी ब्रोकर जावन लोकांक जेन्ना झोनींग प्लॅन जालो पळय पेडण्याचो न्यूजपेपराचेर डायरेक्टली मोडस ऑपरेंडी पब्लीश जाल्लेली की कशे धमकयतात ते तूं जर तुजो जागो विकिना न्हू जाल्यार तुका नॉन डेव्हलपमेंट झोनान घालता म्हणून हे धमकोवपाची एक प्रथा कशी जाल्या कित्याक आतां एक न्यूजार आतां चल्ल्या ईडीचो उपयोग करता म्हणटा सरकार टू टू प्रोसिक्यूट एनीबडी एंड देन टेक इलेक्ट्रल बॉन्ड्स आतां एक रिपोर्ट जो हांवें पळयलोलो तितून फर्मेंटो ग्रुपाचे 13 crores of electoral bonds. It went directly to BJP. If she's seen that report, it was in one of the newspaper. So if this is true, then should we say that the government showed a soft corner with reference to that wall je bandele mira etun Wangeni beachar? The wall jo ilolo that was Fermento groupacho na te doni property. तेजे मातशे पयलीं वचत न्हू जाल्यार अख्खे सिदादे गोवा डिमोलिशनाक काडलेले कोर्टान हेंच्यांनी थंय बसोन रेजोल्युशन पास करून घेतलें आनी ताका रेगुलरायज केला असेंब्लीन बसोन दीस इज अ परफेक्ट एग्जांपल ऑफ क्रोनी कॅपिटलिजम इलेक्ट्रॉल बॉन्ड आनी हे क्विड प्रोको म्हणा किंवा वसुली म्हणा एवरीथींग दीस इज अ परफेक्ट एग्जांपल ऑफ क्रोनी कॅपिटलिजम हांगासर एक्चुअली सरकार कॅपिटलिस्ट चलयता ते डेम्पोचो तुवें पळयला न्हू हाव दे हॅव डिस्ट्रिब्युटेड द फंड डिस्ट्रिब्युशन वॉट दे वे हॅविंग बीजेपीक दिले तेंच्यांनी काँग्रेसीक दिले गोवा फॉरवर्ड म्हटल्यार जितले एक्झिस्टन्सान पॉलिटिकल पार्टी आहा पळय सगळ्यांक दिले कित्याक फाल्यां सकाळी कोणूय येवं सरकारान कोणाची सरकार असो द एंड वर्ड वील बी हीज एंड ही इज अ कॅपिटलिस्ट
सो दीस इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ क्रोनी कॅपिटलिझम की कशे कॅपिटलिस्ट आता सरकार चलयतात आनी हे आमचे बसलेले आहा ते चीफ मिनिस्टर न्हू, हे चीफ मॅनेजर जाल्लेले आहा तेंचे. तूं फोमेंटोचेर पावलो नाव, हेज्या पेक्षा व्हडलो मायनींग लॉबी आहा गोंयान वेदांता. गोमंतकाचेर आर्टिकल येयल्लो गोवा ब्रांचाच्यान SBIच्या ब्रांचाच्यान ऑलमोस्ट अरावंड 98 crores डोनेशन्स गेल्लेले, 98 crores फ्रॉम वेदांता. वेदांताक गोवा गव्हर्मेंटाक जे पेनल्टी पडलेली आहा गोवा गव्हर्मेंटान इलिगल मायनींग केला म्हणून तेजे पयशे दिवपाक जायना. वेदांताक एक्चुअली ब्लॅकलिस्ट करूंक जाय आसलेली फ्रॉम अगेन मायनींग इन गोवा, पूण तांकां बिचोलीम ब्लॉक 1 वीच इज द बिगस्ट ब्लॉक ऑफ गोवा, वन ऑफ द बिगस्ट मायनींग ब्लॉक ऑफ गोवा, तो तांकां अलॉट जाल्लो आहा. तांकां एनवायरमेंटल क्लियरन्स ग्रांट जाल्लेली आहा, कन्सेंट टू ऑपरेट ग्रांट जाल्लेलो आहा, विलेजर्सांचो प्रोटेस्ट आसतना सुद्दां जाल्लेली आहा. ऑपोजिशन चड उलोवंक वचना, कोणूच उलोवंक वचना, खंयचीच पॉलिटिकल पार्टी उलोवंक वचना. एंड दीस इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ क्रोनी कॅपिटलिझम. सगळे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन्स लोकांच्या अगेन्स्ट वापरपाचे, एट द एंड ऑफ द डे बेनिफीट कोणा? कॅपिटलिस्ट. तुम्ही म्हणटा आमी म्हणटा हे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्साचो इशू आसा, डू यू थिंक इट्स हाय टायम दॅट द गव्हर्मेंट इटसेल्फ, द सेंट्रल गव्हर्मेंट म्हणटा नाल्यार इट कूड बी द सुप्रीम कोर्ट फॉर दॅट मॅटर, take a decision that such companies should not be allowed to do such donations to political parties, because it could be conflict, it could be that later it could be कितें म्हणटा ते फायदो जातलो तेंचो म्हणून. ना, इट इज समथींग इन लीगल टर्म्स इट इज समथींग नोन एज क्विड प्रो को. म्हटल्यार कितें, हांव तुका डोनेशन दिता, तूं म्हाका ऑर्डरी दी, एज सिंपल एज दॅट. ते वसुलीचे जे आसा पळय तो डिफरंट कॉन्सेप्ट, म्हटल्यार थ्रेटन करून पयशे ओडप. हितून कशें आसा, क्विड प्रोको म्हटल्यार हेंच्यांनी आतां डोनेशन दिलें, ते आतां तांकां ऑर्डरी दितले. बेस्ट एक्झाम्पल वेदांताचो घेया. वेदांतान BJPक इतलें फंडींग केल्लेलें आहा, इट वॉज क्वायट ऑबियस की तांकां मायनींग लीज वयतलीच आसली आनी गेली. स्वप्नेश, आतां आमी उलयता विथ रेफरन्स टू हे जे टर्म्स तुवें म्हणले, त्या टर्म्सान तुवें म्हणलें विथ रेफरन्स टू हाव द गव्हर्मेंट अँड द बिजनेसीस आर इन सिंक in maybe it could be for benefit of the Goans only. Maybe there could be projects that would be PPP projects and all. पूण हितून आख्खे हितून लोकांचो नुकसाण खंय तरी जाता म्हणटा तूं? लोकांचो फायदो कसो जाता तो गव्हर्मेंटान दाखोवन दिवंक जाय न्हू, आनी एक्चुअली फायदो कोणाचो जाता हें सांगपाक जाय. रिजन सांगता. आतां गोवा गव्हर्मेंटान कितलेशेच प्रोजेक्ट हाडले फॉर एम्प्लॉयमेंट क्रिएशन, पूण गोंयान अनएम्प्लॉयमेंट रेट कितलो आसा पळय तो गव्हर्मेंटात कडेन डेटा ना प्रेझेंटली. तेंचो डेटा इज टोटली डिपेंडींग ऑन तो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज डेटा. पण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज फक्त कोण गव्हर्मेंट जॉबाक वयतलो जाल्यार थंय रजिस्ट्रेशन करता. हेंचे कडेन डेटा खंयचो रेफर करपाक आसा? दे आर नॉट इंट्रस्टेड इन कलेक्टींग डेटा. एंड हे जे तेंचे कडेन जो मिसप्लेस आनी जो अनरिलायबल डेटा आहा पळय तो डेटा घेवन ते प्लॅनिंग करतात. सो तेका लागून हेंचे प्लॅनिंग इज बॉर्न टू फेल. सो तुम्ही म्हणटा विथ रेफरन्स टू जॉब्स एंड डिफरंट डिसिजन मेकिंग, बट विथ रेफरन्स टू कॉमन पीपल्स इश्यूज हे म्हणटा आमी जे इफ एट ऑल वी टॉकिंग अबाउट सर्टन प्रोजेक्ट्स विच इज गोइंग टू हेल्प पीपल, like any PPP projects Dora, maybe it could be building the roads, it could be building a park. Such projects are positive projects which is going to though tumi mta it could affect the environment for some point. Like any project come you have to somewhere sacrifice some things. Tu mta such projects should be okay, but there should be niyantran mta na ek balance also. So who should be actually responsible, who should be the watchdog to make sure that this is all balanced? It's at the end of only court, or there should be somebody in middle? हे एक्चुअली प्रत्येक मनशाची रिस्पॉन्सिबिलिटी. पूण एट द एंड ऑफ द डे गोंयान आमकांच रावंक जाय. आतां आमी हे चलता ते दोळे बंद करया आनी आमचो असो प्लॅन आहा की नेक्स्ट 5 years गोवा सोडून वयतलो असो कितें प्लॅन आहा? ना, असो जर प्लॅन आहा जाल्यार तुमी दुर्लक्ष करता पळय, केअरलेसनेस करता न्हू, दॅट इज जस्टिफायड. हे जर तुमी अशें करता, इफ यू आर
इफ यू हॅव ऑलरेडी एडमीट ऑर यू हॅव प्लॅन दॅट आपण आनी 5 वर्सान गोंय सोडून वचपाचो आसा जाल्यार हे सगळे करता ते आय कॅन अंडरस्टँड. पूण जर तुमकां तुमच्या भुरग्यांक हांगाच रावूंक जाय न्हू जाल्यार हे करता पळय ते कित्याक लागून करता आनी तुमकां राग येयना, तुमकां वायटूय दिसना. दिस इज एब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल. तुमकां हांगाच रावपाक जाय आनी हे पाड पडटा तितून तुमकां लक्षय घालपाचें ना जाल्यार कशें जातलें. पण आता लेट्स टेक यू बॅक टू फ्यू इयर्स वेर तुम्ही मरे ह्यूज एक्सपोजीस केलेले एज अ गोंयचो आवाज तुमचो हे आहलो संस्था हे आहली ऑर्गनायझेशन. तेतून तुम्ही डिफरंट पॉलिटिकल लिडर्साचे एक्सपोज केलेले पॉलिटिशियन्साचे आणि तुमचो सेकंड लिस्टूय येवपाचो आहलो कितें तरी तुमी अनावन्स केलेले. बट दॅट हॅज नेवर हॅपन्ड. इट इज डीड यू ऑल गेट एनी धमकी तुमकां कशें जालेलें कितें यू हॅड टू स्टॉप? One of the person with you also was who has now a political party, Manoj Barabba. So do you think this is something which is affecting तुमकां कितें अशी धमकी बा येयलेले that you all should not expose this and all second list? ना, आमी एक्चुअली सेकंड लिस्टूय काडलेली पूण आफ्टर दॅट वी कुड नॉट ओपनली टेक अप दॅट रिजनल प्लॅन 2021 इश्यू बिकॉज वी वेंट लिगल. आमी पेटिशन फायल केल्लेले, PIL फायल केल्ले आनी अजुनूय कोर्टान आहा ती. So now the matter is sub judice, so we cannot openly speak about those issues which we have already highlighted. Still going on. That case is still going. But what about the new people? तुम्ही न्यू लिस्ट काडपाचे आहले ते न्यू लिस्टाचे तुम्ही काडलेले आमी तेजे उपरांत. First was in a bigger meeting at Lohia Maidan. Then we had taken a press conference, couple of press conferences wherein those two lists were distributed amongst those press conferences. व्हडली meeting तेन्ना आमकां घेवपाक मेळोंक ना. पण लिस्ट येयलेली भायर. हय हय. आनी पूण कितें जालें ते लोक खूब विचारता ते लिस्ट येयली पूण कितें इम्पॅक्ट कितें जालो? आर पीपल स्क्रुटिनायज जालेले? These politicians are put under scanner, or is there any agency which is now looking into it, or even just court? Has court ordered any or directed any agency to look into it, the scams? So issue कसो आसा ना, हा job was to give this data to the people. जो आमी एनालायज करून कलेक्ट करून समरायज केल्लो. आमचें काम आसलेलें टू गिव इट टू डिफरंट फोरम्स इन्क्लुडींग पीपल. मागीर जे एजन्सीज आसलेले, कोर्ट आसलेले, कोर्टान मॅटर चालू आहा. बाकीचे 2 एरियाज आसा पळय लोकां कडेन आनी एजन्सीज. हे आमकां एसेस करपाक मेळना. आतां कितले लोक आमी सांगतो कोणी अवेक जाले, तो डेटा आमी कशें मेंटेन करतले? करेक्ट. सो इट इज नॉट मेजरेबल फॉर अस. Right, but it could be possibly because you all do not have that much of manpower and resources तुम्ही म्हणटा. Because to do such kind of exposes you require a lot of money, lot of legal backing, even political backing for that. Fundamentally, the job what we are doing, it is always treated as कितें यूज करूंक हांव टर्म पळय डेव्हलपमेंट, करप्शन किंवा मागीर डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंट. अ रेव्हेन्यू मॉडल इज अटॅच टू दॅट. आतां जर कोण झाड मारता जाल्यार ते झाड मारपाक तुका कोण पे करतलो. हे घे पयशे, मातशे ते झाड मार. ते जर हांव झाड सेव करपाक वयता म्हाका कोण पे करतलो? हे घे पयशे, मातशे ते सेव कर म्हणून पयशे कोण दिना. यू हॅव टू स्पेंड फ्रॉम युअर ओन पॉकेट्स. आनी हेका लागून सी दिस इज नॉट अ रेव्हेन्यू क्रिएटींग मॉडल. सोशल एक्टिविजम इज नॉट अ रेव्हेन्यू क्रिएटींग मॉडल, नायदर एन एम्प्लॉयमेंट क्रिएटींग मॉडल. हांगासर प्युअरली पॅशन आसा जाल्यारूच टायम पॅशन which will drive you to overcome that time and resources what you are putting inside. एकदा तो पॅशन सोंपलो न्हू, आनी पॅशन नॉर्मली कसो सोंपता वेन द रियलिटी हे आपल्याक हांगाच जगपाक जाय आनी आपल्याक खर्चूय आसा तो जेन्ना येता पळय फुड्यान तेन्ना खुबशे लोक ड्रॉप आवट जाता ह्या एरियांतले. तुका अजून जावं ना? आय एम सर्वायवींग ऑन माय सेविंग्स आनी सिन्स आय एम एन इंजिनियर आय एम टेकिंग सम एडॉक जॉब्स. तेका लागून आय एम ट्रायींग व्हेरी हार्ड टू बी पॅशनेट इनफ टू दीस. आनी पॅरलली रेव्हेन्यू क्रिएशनाचेर आमचें लक्ष आसा नाल्यार मागीर प्रॉब्लम कितें जाता आमकां भायर पडचें पडटलें हितूंतल्यान. पण आतां स्वप्नीश योर एफर्ट्स फॉर गोवा इज रेकग्नायज्ड बिकॉज लॉट ऑफ खुबशे एक्टिविस्ट आसा जे तुमचें नांव प्रपोज करता फॉर द नेक्स्ट कमींग इलेक्शन. म्हणटा स्वप्नीश शेल्लेकर इज अ अप्रोप्रिएट कॅन्डिडेट or appropriate person to send to the parliament to talk about Goa, to talk about issues of Goa. How do you see this? How do you
feel about these statements, and is it true that if at all you get संधी मेवतली जाली तुका लोक तर फुडें काडटा तुमी कंटेस्ट करतले? आय नो यू आर रेफरिंग टू शंकर पोळजी. ताका थँक्यू म्हणपाक सोदता तुमच्या माध्यमांतल्यान की ताका दिसलें की आय कूड डू जस्टीस टू दॅट पोजिशन. पूण एंड रिजल्ट पळयत न्हू जाल्यार थंय पावतो कोणें आय कूड डू मॅनी थिंग्स. डेफिनेटली आय वील ट्राय माय बेस्ट टू डू मॅनी थिंग्स इफ आय रीच दे. पूण थंय पावपाक जी डिफिकल्टी आसा पळय वी ऑल नो दॅट. हांगासर इलेक्शन म्हणटा कोणी जसो पयशांचो पावस पडपाक लागता पळय वी कॅनॉट अफोर्ड दॅट. वन थिंग. सेकंड थिंग वी हॅव टू बी पार्ट ऑफ सोल्युशन एंड नॉट पार्ट ऑफ प्रॉब्लम. आतां म्हाका तर आतां प्रेझेंटली पर्सनल ओपिनियन अशें आहा की BJP हॅज टू गो डावन एट बोथ द सीट्स. आतां जर तांकां उडयतले जाल्यार तेज्या ऑपोजीट जर 500 जाण बसलेले जाल्यार हे ऑब्जेक्टीव कशें अचीव जातले. जर हे सगळे लोक ऑपोजिशनांतले एकठांय येता आनी तांकां दिसता की हय आय कूड बी दॅट पर्सन जाल्यार येस. पूण तेंचे प्रत्येकाचे एक एक कॅन्डिडेट आहा आनी तितून हांव 7वो किंवा 6वो कॅन्डिडेट जालो जाल्यार एट द एंड ऑफ द डे जो आमचो ऑब्जेक्टीव आहा पळय BJP उडोवपाचो तो केन्ना अचीव जावचो ना. सो इफ एवरीबडी कम्स टुगेदर एंड पुट्स युअर नेम फॉरवर्ड एज एन ऑपोजिशन टू BJP जाल्यार तूं contest. That looks like a solution. No, it is not my condition. It is a logical solution to the problem. Okay. Otherwise I don't want to become part of the problem. कित्याक मागीर हांवें हे एक्शन घेतलें आनी म्हाका खबर आहा की एट द एंड ऑफ द डे आमचो सगळ्यांचो ऑब्जेक्टीव आहा तो अचीव जावचो ना बिकॉज वी आर नॉट वर्किंग टुगेदर. सो आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ अ प्रॉब्लम. आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ अ सोल्युशन. एब्सोल्युटली. सो इट इज लायक दीस म्हाजे हितून आमी तर लॉटरी घेयत ना जाल्यार जिखतले कशें पण आमी तर कंटेस्ट करना जाल्यार आमी पावतले कशें. तशें आय थिंक सो दॅट लॉट ऑफ पीपल हॅव गूड things to say about you, and I feel that you should be continuing this because we need people like you who can continue their as a watchdog for people who are oblivious to what's happening. Thank you so much to me आमचे शिवार आयले म्हणून Sapnesh, and thank you for coming all the way and meeting us. Thank you, Naresh.